नमस्कार. शरद कुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज ही बातमी सर्वांच्या फायद्यासाठी घेऊन आलेलो आहे. ही लोकमतला आलेली बातमी आहे. बघा, या ठिकाणी विशेष असं त्यांनी काय सांगितलं ते पाहणार आहोत. त्याआधी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बघा, या ठिकाणी सांगितलं की विना अनुदानितमधून म्हणजे जे शिक्षक लोक विना अनुदानित संस्थेमध्ये आता काम करत आहेत किंवा सेवा देत आहेत, त्यांना अनुदानित पदावर बदली करण्याचे जे अधिकार आहे ते शिक्षणाधिकाऱ्यांकडेच राहू द्या, अशा आशयाचं पत्र आहे. काय होतं, आधी विना अनुदानित संस्थेमधून विना अनुदानित संस्थेमध्ये बदली होत नव्हती आणि काय नाही, जिथचा माणूस तिथंच राहत होता. परंतु काय झालं, अलीकडे विना अनुदानित संस्थेमध्ये एखादा टीचर शिकवत असेल तर त्याला जर समजा त्याची तिथून 3 वर्ष पूर्ण झाली असेल तर संस्था विना अनुदानितमधून 3 वर्ष पूर्ण करून त्याला अनुदानित संस्थेवर रुजू होता येतं. अशा आशयाचा जे अधिकार आहे तो शिक्षणाधिकाऱ्याकडेच राहू द्या, अशा आशयाचा हा वृत्तांत. जळगावातून ही बातमी झळकते. विना अनुदानितमधून अनुदानित पदावर बदल्यांचे अधिकार शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक यांच्याकडे राहू द्यावेत, अशा मागणीचे निवेदन शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्यामार्फत जिल्ह्यातील शिक्षक संघटनांनी शासनाला दिले. तर हे लेटर कोणी दिलं आहे? जिल्ह्यामधील जेवढे काही शिक्षक असेल त्यांच्या मार्फत एक संघटना चालवली जाते. त्या संघटनेने ही बातमी किंवा ह्या आशयाचं पत्र शिक्षणाधिकारी कुमारी कल्पना चव्हाण यांच्याकडे दिलेलं आहे, की सौ कल्पना चव्हाण या शिक्षणाधिकाऱ्याकडे दिलेली आहे. ओके. जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. यात वैयक्तिक मान्यता, पदोन्नती, सेवाज्येष्ठता, बदली मान्यता अशा अनेक प्रकरणांचा समावेश आहे. संस्थांच्या जुन्या वादाचा संदर्भ देऊन कर्मचाऱ्यांची प्रकरणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागामार्फत थांबवून ठेवली जात आहेत. याची यथार्थता तपासली जात नाही. बघा, हा तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या, तरच तुम्हाला याची खात्री पटेल. ओके. त्यामुळे शिक्षकांच्या वेतनाचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. अशा विविध गुन्ह्यांच्या अनुषंगाने प्रकरणे निकाली काढण्याची निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. रजा रोखीकरणाची थकीत बिले निधी असतानासुद्धा अदा केली जात नाहीत. या संदर्भात SD भिरूड यांनी वेतन पथक अधीक्षकांना जाब विचारला. तसेच शिक्षणाधिकारी आणि वेतन पथक अधीक्षक यांच्यामध्ये समन्वय ठेवून सदर बिले त्वरित मार्गी लावावीत, अन्यथा उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा यावेळी दिला. या प्रसंगी जळगाव जिल्ह्यातील शिक्षक व्यासपीठाचे अध्यक्ष JK पाटील, समन्वयक SD भिरूड, समता शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाट, जळगाव जिल्हा संस्थाचालक संघाचे अध्यक्ष शैलेश राणे, ज्येष्ठ सल्लागार RH बाविस्कर, जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे सेक्रेटरी बाळासाहेब पाटील, DA पाटील, राहुल वराडे, अतुल इंगळे, माध्यमिक पतपेढीचे संचालक JP सपकाळे, समता शिक्षक परिषदेचे पश्चिम विभागाचे जिल्हाधीश रणजित सोनवणे आणि इतर यांनी या ठिकाणी ही निवेदन या कल्पनाताई चव्हाण या शिक्षणाधिकारी मॅडमकडे दिलेलं आहे. इतकेच नव्हे तर ही फक्त जळगाव जिल्ह्याची न्यूज आहे असं समजू नका, कारण अशा प्रकारचे अधिकार प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले असतात. की समजा एखाद्या ठिकाणी विना अनुदानित शिक्षक आहे आणि त्याला जर समजा पदोन्नतीसाठी किंवा त्याला समजा पुढच्या याच्यासाठी भवितव्यासाठी जर अनुदानित शाळेमध्ये जर रुजू व्हायचं असेल तर ते करता येतं, रुजू होता येतं. याचे अधिकार शिक्षणाधिकाऱ्याकडे दिलेले आहेत, अशा आशयाची बातमी आहे. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. यूट्यूबला सबस्क्राईब करा.